सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि सारंग या दोघांमध्ये बोलणं होत असतं आणि त्यांचं बोलणं होत असताना 8 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल खूप गोष्टींबद्दल आता खुलासा होत चाललेला असतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचा खुलासा तर झालेला असतो, ते म्हणजे कुणीही एकमेकांना डिवोर्स पेपर हे पाठवलेच नव्हते. खरं तर हे सगळं कारस्थान राजकुमारचं असतं. हे आता सावली आणि सारंग या दोघांमध्ये आता बोलणं होत असताना समोर येणार असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये सावलीने सोनोग्राफीचे रिपोर्ट सारंगला दाखवायला आणलेले असतात. प्रेग्नन्सी रिपोर्ट सारंगला दाखवायला आणलेले असतात आणि ते राजकुमारच्या हाती दिलेले असतात. हे सत्य सावलीने सारंगला सांगताच सारंगने राजकुमारला जाब विचारलेला असतो आणि जेव्हा इथे राजकुमारकडे त्या प्रश्नाची उत्तरं नसतात, त्यावेळेला सारंगने इथे राजकुमारची चांगली गलफटी पकडून त्याची धुलाई केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये 8 वर्षांपूर्वी सारंग आणि सावलीमध्ये गैरसमज पसरवणारा राजकुमार होता. हे सत्य सारंगच्या समोर आल्यानंतर कशा पद्धतीने सारंग इथे राजकुमारची धुलाई करतो, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे महत्त्वाच्या मीटिंगला राजकुमार गेलेला असतो. राजकुमारची एकच इच्छा असते की तिलोत्तमा आणि जगन्नाथ या दोघांमध्ये भांडण व्हावं आणि गुरुकुलची जागा ही राजकुमारच्या ताब्यामध्ये यावी. त्याची फक्त एवढीच इच्छा असते आणि तो त्यासाठी प्रयत्न करतच असतो. जगन्नाथने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं की काही झालं तरी ती जागा तुला मिळणार नाही. मग कोर्टामध्ये केस उभी राहिली तरीसुद्धा चालेल. पण तिलोत्तमाला त्या जागेमध्ये आता अजिबात काडी मात्र इंटरेस्ट नसतो, कारण ती जागा गुरुकुलसाठी दिलेली असते आणि त्याच्यामध्ये आता खूप मुलं आणि मुली गाणं शिकण्यासाठी येत असतात आणि तिथे आता सावलीसुद्धा असते. तिच्याकडून तिलोत्तमाने शब्द घेतलेला असतो की मी इथे या जागेवरती हक्क गाजवायला येणार नाही. मला गुरुकुलची जागा नको आहे. फक्त तुझी सावली माझ्या सारंगवरती आणि घरावरती पडता कामा नये. आणि सावलीने तिच्या शब्दाला होकार दिलेला असतो. पण नियतीचा खेळ असा आता जुळून येतो की ओवी आजारी पडते आणि ती सावलीला भेटण्याचा हट्ट करते. त्यामुळे सावलीला ओवीला भेटायला यावंच लागतं. सारंग जातो आणि तिला विनंती करतो की माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही आहे. मी इथे माझ्या आनंदासाठी आलेलो नाही आहे, तर मी माझ्या मुलीसाठी आलेलो आहे. त्यामुळे आता काहीही झालं असलं तरी राग रुसवा सगळा बाजूला ठेव आणि माझ्या ओवीसाठी एकदा घरी ये. सावली नाहीच म्हणते, पण नंतरला तिचं अंतर्मन तिला म्हणतं की जा. सारंगचा राग त्या निष्पाप बाळावरती काढू नकोस. ती खरंच आजारी असेल आणि तुला भेटून तिला बरं वाटणार असेल तर तुला जायला हवं. सारंगचा राग त्या मुलीवरती काढू नकोस, तू जा. तेव्हा सावली सारंगला थांबवते आणि त्याच्याबरोबर ओवीला भेटायला येते. अमृताबरोबर भेटणं होतं, खूप सारं बोलणं होतं. पण इथे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींबद्दल सावली जास्त काही बोलत नाही आणि ओवीला भेटायला जाते. पण ती घराचा उंबरठा ओलांडत नाही. ती म्हणते की मी स्वतःला वचन दिले की मी उंबरठा ओलांडणार नाही म्हणून. तेव्हा ओवीला भेटायचं असेल तर आउट हाऊसमध्ये या, मी घरामध्ये येणार नाही. आणि तेव्हा अमृता सावलीला विनंती करत असते की तू सारंगला सोडून आता कुठेही जाऊ नकोस, तू प्लीज आता इथेच राहा. तेव्हा सावली म्हणते की आता गोष्टी खूप पुढे निघून गेलेल्या आहेत, मी काही इथे राहणार नाही. आणि तेव्हा इथे आता सावलीच्या एक गोष्ट लक्षात येत नसते की मला तर वाटते सारंगचं लग्न झालं आहे, मग त्याची बायको कुठे आहे, असा प्रश्न तिच्या मनामध्ये आलेलाच असतो. आणि तेव्हा इथे ओवीजवळ बोलताना तिला कळतं की सारंगने आधी क्लासला जाण्याची परवानगी दिली आणि नंतर स्वतःनेच नकार दिला. मला तुमच्याच क्लासमध्ये यायचं आहे, कारण मला तुमच्याबरोबरच गाणं शिकायचं आहे. आणि सावलीलासुद्धा ओवी ॲज अ विद्यार्थिनी आता तिच्या क्लासमध्ये हवीच असते, कारण तिला ओवीचा आवाज फार आवडत असतो. त्या दोघींमध्ये एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने नकार दिल्याची गोष्ट सांगितल्यानंतर ओवीला खूप ताप आला. तेव्हा सावली म्हणत असते की तुझे बाबा सगळ्यात जास्त कुणाचं ऐकतात, आपण त्यांना तुझ्या बाबांबरोबर बोलायला सांगू. तेव्हा ओवी म्हणते की बाबा सगळ्यात जास्त आजीचं ऐकतो, कारण का आजीने बाबाला सांगितलं की तिला गाणं आवडत नाही.
गाणं गाणारे आणि गाणं शिकणारे, गाणं बोलणारे हे तिला कुणीही आवडत नाही असं आजीने बाबाला सांगितलं आणि माझा क्लास बंद करायला सांगितला. बाबाने आजीचं ऐकलं आणि माझा क्लास बंद करून टाकला. म्हणजे याचा अर्थ बाबा सगळ्यात जास्त आजीचंच ऐकतात, बरोबर ना टीचर? तेव्हा सावली म्हणते, हो बरोबर आहे, तुझे बाबा जरा जास्तच ऐकतात नाही का? आणि त्यानंतरला इथे आता सावली म्हणते, ओवी बाळा जा, तू आता बाहेर जा आणि काकूला काहीतरी तुला खायला द्यायला सांग. तोपर्यंत मी तुझ्या बाबांना समजावते, तुला क्लासला पुन्हा पाठवायला सांगते. तेव्हा ती आता ओवी गेल्यानंतर सावली सारंगला म्हणते की सारंग, का तुम्ही असं करताय? ओवीला क्लासला येण्यापासून तुम्ही का अडवलत, का थांबवलं तिला? क्लासला आली असती, गाणं शिकली असती, पुढची आता येणाऱ्या पिढीला तिने शिकवलं असतं, नावाजलेली गायिका झाली असती. मग हे का नको आहे तुम्हाला? तेव्हा इथे सावली म्हणते, सारंग, त्या वेळेला सुद्धा तुम्ही चुकलात. बायको आणि आईमध्ये निवड करायची होती, तुम्ही तुमच्या आईचीच निवड केली. आणि आतासुद्धा तुम्हाला तुमच्या मुली आणि आईमध्ये निवड करायची आहे, तर तुम्ही तुमच्या आईचीच निवड केली. का? तुमच्या आईला आवडत नाही, तिला गाणं शिकलेलं आणि गाणं गायलेलं आवडत नाही, म्हणून तुम्ही ओवीचं गाणं बंद करून टाकलंत. असं का केलं तुम्ही सारंग? का त्या मुलीकडून तिची इथे इच्छा मारून घेताय? तिला जर शिकण्याची, गाणं बोलण्याची आवड आहे तर तिला शिकू द्यावं ना. तुमच्या आईला आवडत नाही म्हणून तुम्ही तिचं गाणं का बंद करताय? तेव्हा सारंग म्हणतो, मी आईच्या विरोधात जाऊन तिला गाण्याच्या क्लासला टाकलं होतं, पण जेव्हा मला कळलं की तू तिची टीचर आहेस तेव्हा मी तिचं गाणं बंद केलं. कारण मला इथे तुझ्या इथे गुरुकुलमध्ये तिला गाणं शिकवायला पाठवायचं नाही आहे. उगाच मी तिला सोडायला आणायला येणार, मग आपली भेट होणार, मग त्या जुन्या गोष्टी बाहेर येणार, तुलासुद्धा त्रास होईल आणि मलासुद्धा. त्यामुळे मी तिचं गाणं बंद केले. तेव्हा सावली म्हणते की मला त्याने काही फरक पडत नाही. भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी मी कधीच मागे सारून पुढे निघून आली आहे. तुम्ही तिला गेटपर्यंत सोडलं तरी चालेल, पण तिला गाणं शिकू द्या, मी तुम्हाला एवढीच विनंती करेन. आणि मला आता फरक पडत नाही तुम्ही माझ्या समोर आलात तरीसुद्धा, कारण 8 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि हा 8 वर्षाचा कालावधी खूप मोठा होता माझ्यासाठी, गोष्टी विसरून जाण्यासाठी. तेव्हा सारंग म्हणतो, का सावली, का काय एवढी निष्ठुर झालीस तू? डिवोर्स पेपर पाठवलेस, एवढी काय मोठी चूक केली होती ग मी? मग चूक केली होती ना, गुन्हा घडला होता ना माझ्या हातून, मग त्या हाताने तुला माफीसुद्धा मागायची होती. तुझ्यासमोर हात जोडून तुझी माफी मागायला मी तुला कुठे कुठे नाही शोधलं, विचार, जगन्नाथजींना विचार, तुला कुठे कुठे नाही शोधलं मी. पण तू मला डिरेक्टली सोडून बेळगावलाच निघून गेलीस, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. आणि आता तर काय म्हणे, लग्न केलेस ना तू? तेव्हा सावली म्हणते, मी लग्न केलं की नाही केलं हा मुद्दा आता नाहीच आहे. तुम्हाला हे लग्न टिकवायचंच नव्हतं ना, लग्न तुम्हालाही करायचंच होतं, म्हणून मी गेल्यानंतर मला शोधलंसुद्धा नाही तर लग्न करून मोकळे झालात. तेव्हा सारंग म्हणतो की आता तू लग्न केलंस ना, मग मलासुद्धा करावं लागलं. तेव्हा सावली म्हणते, आता उगाचच मी लग्न केलं असं म्हणू नका, तुम्हाला करायचंच होतं म्हणून तुम्ही केलं असं म्हणा. म्हणून तर लगेच मी घर सोडून गेल्यानंतर तुम्ही वकिलांच्या मार्फत काही माणसांच्या हातून मला डिवोर्स पेपर पाठवून दिलेत ना साईन करून. तेव्हा सारंग म्हणतो, मी ओवीची शपथ घेऊन सांगतो, मी तुला डिवोर्स पेपर पाठवले नव्हते, तू मला पाठवले होतेस. तेव्हा सावली म्हणते की मी अबीरची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवलेच नव्हते. मी तर आनंदाने आले होते तुम्हाला प्रेग्नेन्सी रिपोर्ट दाखवायला, सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवायला आले होते तुम्हाला. मी आई होणार होते आणि ती आनंदाची बातमी मला सगळ्यात आधी तुम्हाला सांगायची होती, म्हणून मी आणि इथे आपले सरपंच आम्ही दोघेही जण ही आनंदाची बातमी सांगायला आलो. तर इथे राजकुमार दादांना तुम्ही काय म्हणालात की मला सावलीला भेटायचं नाही आहे म्हणून मी राजकुमार दादांकडे प्रेग्नेन्सी रिपोर्ट दिले, सोनोग्राफीचे रिपोर्ट दिले आणि मी तिथून निघून गेले. मला वाटलं ते रिपोर्ट बघितल्यानंतर तुमचा राग जाईल, तिलोत्तमा मॅडमचा राग जाईल आणि तुम्ही मला तिथे आणायला परत याल. मी तुमची वाट बघितली तर तुम्ही तिथे आला नाहीतच, तिथे आले तुम्ही पाठवलेले डिवोर्स पेपर. तेव्हा सारंग म्हणतो, सावली काय बोलतेस तू? म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर तू प्रेग्नेंट होतीस? म्हणजे अबीर हा आपला मुलगा आहे? ती म्हणते, अबीर फक्त माझा मुलगा आहे, तो तुमचा मुलगा नाही आहे, तो फक्त माझा मुलगा आहे. 9 महिने मी त्याला पोटात वाढवलं आहे, मी त्याला जन्म दिला आहे, मी त्याला लहानाचं मोठं केलं आहे, त्यामुळे अबीर फक्त माझा मुलगा आहे, तुमचा कुणीच नाही आहे तो. तुम्हाला जेव्हा सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे तर तुम्ही मला आणायलासुद्धा आला नाहीत, मला शोधलंसुद्धा नाहीत आणि इथे राजकुमार दादांकडे प्रेग्नेन्सी रिपोर्ट दिले तर तुम्ही मला म्हणताय मी डिवोर्स पेपर दिले.
तेव्हा सारंग म्हणतो, राजकुमार दादांनीच तर मला डिवोर्स पेपर दिले ना. तो म्हणाला की सावलीला माझ्याबरोबर राहायचंच नाही आहे, तिने डिवोर्स पेपर साईन करून पाठवलेत. तेव्हा सावली म्हणते, काय राजकुमार दादा तुम्हाला असं म्हणाले? पण मी तर त्यांच्याकडे प्रेग्नेन्सी रिपोर्टच दिले होते. उलट ते मला म्हणाले की आता तुझ्यावरती सगळेजण रागवलेत, पण मी सारंगला समजावतो, हे प्रेग्नेन्सी रिपोर्ट मी त्याला दाखवतो आणि तुला आणायला परत सांगतो, असं राजकुमार दादांनीच मला सांगितलं. हवं तर तुम्ही आपले बाबुळगावचे सरपंच आहेत त्यांना विचारा, ते सुद्धा माझ्याबरोबर होते आणि ते मला म्हणाले सुद्धा की राजकुमार दादांकडे प्रेग्नेन्सी रिपोर्ट देण्याच्या ऐवजी मी तुमच्याकडेच द्यायला हवे होते. तेव्हा सारंग म्हणतो, कळतंय मला सगळं. आता मला सगळं कळतंय की हे सगळं कुणामुळे झालं आहे. तू जर राजकुमार दादाला प्रेग्नेन्सी रिपोर्ट दिले होतेस, मग त्याने मला डिवोर्स पेपर का दिले? म्हणजे इथे राजकुमार दादाला कुठे ना कुठेतरी वाटतच होतं ना की मी डिवोर्स देवा म्हणून. तेव्हा इथे सावली म्हणते की मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवले नव्हते हे नक्की, आणि जाऊ द्या, झालं गेलं सगळं विसरून जा, पण ओवीला क्लासला पाठवा, तिला तरी आनंदी राहू दे या घरामध्ये, असं आता सावली सांगते. त्यानंतर इथे राजकुमार घरी आलेला असतो. तिलोत्तमा आणि मोनिकासुद्धा तिथे असतात. तेव्हा इथे सारंग विचारतो की राजकुमार दादा, ज्या वेळेला तू म्हणालास की सावलीने डिवोर्स पेपर पाठवलेत, तर खरंच सावलीने मला डिवोर्स पेपरच पाठवले होते ना, की दुसरे कुठले पेपर्स होते? तेव्हा सारंग इथे प्रश्न विचारतो. तेव्हा राजकुमारला ठचकाच लागतो. कारण का? तर तिथे आता सारंगने त्याला बरोबर पेचात पकडलेलं असतं. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, अरे मी तुला सांगितलं ना, ते डिवोर्स पेपर सावलीनेच पाठवले होते, आणि काय तू आता जुन्या गोष्टी उगाच इथे आता उकरून काढतोयस? झालं गेलं ते विसरून जा ना सारंग. तेव्हा इथे आता सावली कुठे तुझ्या आयुष्यात परत येणार आहे? तिला जायचं होतं, ती गेली. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, राजकुमार दादा परत एकदा विचारतोय, सावलीने तुला प्रेग्नेन्सी रिपोर्ट दाखवले होते की तुला डिवोर्स पेपर दिले होते? खरं खरं सांग. तेव्हा इथे राजकुमार आता गप्पच बसतो. तेव्हा तो म्हणतो, तुला कुणी सांगितले हे सगळं सारंग? तू माझ्यावरती संशय घेतोयस? तेव्हा सारंग म्हणतो, हे मला सगळं सावलीने सांगितले. तिने मला सांगितलं की मी राजकुमार दादांकडे प्रेग्नेन्सी रिपोर्ट दिले होते, डिवोर्स पेपर नाही, आणि तिने तिच्या मुलाची अबीरची शपथ घेऊन मला सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारची सारंगने चांगली धुलाई केलेली असते. तो आता त्याची कॉलर पकडतो आणि त्याला चांगले बुक्के वगैरे देतो. त्याला खूप मारतो आणि म्हणतो, खरं बोल, खरं बोल आता, नाहीतर मी आत्ताच्या आता सावलीला बोलवेन. सावली परत आली ही गोष्ट राजकुमारला कळल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मोनिकाला सुद्धा आता घाम फुटतो, कारण सावली परत आले. फक्त मोनिकाला वाटत असतं मलाच माहिती आहे, पण ते तिलोत्तमा, अमृता आणि सारंग सगळ्यांनाच माहिती असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमार खोटं बोलतोय ही गोष्ट सारंगच्या लक्षात येताच राजकुमारने सारंग आणि सावलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे ही गोष्ट सारंगला समजताच त्यांनी आता राजकुमारची चांगली धुलाई केलेली असते आणि त्याच्या तोंडूनच सत्य वधून घेतलेलं असतं. आणि तेव्हा सावलीने डिवोर्स पेपर नाही तर प्रेग्नन्सी रिपोर्टच आणले होते या गोष्टीचा खुलासा राजकुमारने सारंगसमोर केलेला असतो. त्यामुळे सावली निर्दोष आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे तिलोत्तमाच्या मनातून सावलीचा राग आता बाजूला झालेला असतो. तर इथे सारंगने आपला संसार मोडणाऱ्या राजकुमारची आता खूपच छान पद्धतीने धुलाई केलेली असते. त्याने खूपच मारलेलं असतं इथे आता राजकुमारला आणि त्याची चांगलीच वाट लावलेली असते. आणि पुन्हा एकदा सावलीला मी या घरामध्ये घेऊन येणार, यासाठी आता मी प्रयत्न करणार, असा निर्णय सारंगने घेतलेला असतो.